नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. ह्या ठिकाणावरून आत्ता मी आहे मैया किनारी होतो. किनारी आल्याच्या नंतर ध्यान करून आहे ना, मी आत्ता आहे ना अनुसया सती अनुसयासाठी आहे ना वरती आहे ना चाललेलो आहे. असं एक महानर्मदा किनारी वरून वर जाण्यासाठी वर मंदिर आहे. उत्तर तटावरती सती अनुसया ही उत्तर तटावरती आहे. रेवांद्र चांदोबा परिक्रमावासी केली एक आश्रम आहे. त्या आश्रमाचे रेवा भक्ती संघटन चांदोद आश्रम हे चांदोद चाय नाश्ता पाण्याची सोय. आणि पुढे हे पहा, इथून मी आता पुढे निघत आहे. सती अनुसयाच्या दर्शनासाठी चाललेलो आहे. आणि एक आश्रम लागेल, बघूया. नमामि देवी नर्मदे. नर्मदे. हे पहा, ही वानरसेना. परत भरपूर वानरसेना छोटी छोटी आहेत, लहान पिल्लं आहेत. आणि आमच्या जाण्याच्या वाटेवरती आहे ना भरपूर असतात. मी मगाशी पण विसरलो त्यांना द्यायचं, आत्ता पण सगळं हालत पण नाही. ही वानरसेना. नमामि देवी नर्मदे. नमामि देवी नर्मदे. नमामि देवी नर्मदे हर. हे अंबाली गावामध्ये आहे ना, मी आहे ना मैया किनाऱ्यावरून वरतून आलो. मला अनुसयाला जायचं. अनुसयाला जाताना मला इथे आहे ना ह्या रोडने जायचं आहे. आणि एक चाय आणि बालभोग आहे इथे. हे सर्व परिक्रमावासी बसलेले आहेत. नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर. नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे. या ठिकाणावरून आहे ना आता मी आहे ना हे बघा, हे गाव आहे. या गावातून पुढे आलो आहे. आणि आल्याच्या नंतर मी अनुसया हा रोड आहे. रोड लागलेला आहे, कारण खालून आहे ना आपल्याला मैया किनारे जायला रोड नाही आहे. आणि तो रोड पूर्ण चिटकून असल्यामुळे आहे ना, म्हणजे किनारा पूर्ण चिटकून असल्यामुळे आहे ना, तर आम्हाला तिथून त्यानंतर परत वरून जायचं आहे. वरून गेलं आम्हाला अनुसयाच्या इथे गेल्यानंतर परत किनारा लागला 1-1.5 किलोमीटर अंतरावर. नर्मदे हर. नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे. आता ह्या ठिकाणावर मी चाललो आहे ना, नर्मदा मैया किनाऱ्यावरून आहे ना वरती आलो मी. आणि जे मला आहे ना सती अनुसया ते जाण्यासाठी आहे ना मला आहे ना सडक मार्ग यूज करायला लागला. त्याचं एक कारण म्हणजे आहे ना, किनारा आहे ना फार चिटकून आहे. आणि तिथं आहे ना आपल्याला आहे ना नर्मदा मैयाचं वाहन मगर, ह्या मगरी भरपूर आहेत. त्या प्रमाणामध्ये जास्त प्रमाणात मगरी असल्यामुळे आहे ना जे परिक्रमावासी यांना इकडून आहे ना रोड मार्गे जावं लागतं. आणि रोड मार्गे गेल्यानंतर आम्हाला पुढे सती अनुसयाचं तीर्थस्थान येणार आहे. त्या तीर्थस्थानी आम्ही पुढे चाललेलो आहे, म्हणजे पुढे तिथे जाणार आहे. आणि तिथे आम्ही दर्शन घेऊन पुढे आमच्या विश्राम व्यवस्था, रात्रीच्या विश्राम व्यवस्थेसाठी रात्रीची जी विश्राम व्यवस्था आहे तिथे पुढे जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत आजचा आहे ना प्रवास आहे. त्या प्रवास कुठपर्यंत नाही जाऊ, आजचा जो प्रवास आहे हा प्रवास आम्ही करणार आहे. त्याचं जे इथून पुढे आहे ना टार्गेट हे नसणारच आहे. कारण किती पण आश्रम नसले तरी कुठेतरी आपल्याला मागून बालभोग किंवा जेवणप्रसादी घेऊन कुठेतरी एखाद्या मंदिरात थांबावं लागणार आहे. नमामि देवी नर्मदे. नर्मदे 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 हर. नमामि देवी नर्मदे. ह्या ठिकाणी मी आल्याच्या नंतर हे अनुसया आहे ना, सती अनुसया मंदिर आहे. या मंदिरापाशी आलेलं आहे. हे बघा अनुसया. आणि इथून मी आहे ना ह्या चौकात आल्यानंतर टी पॉईंट लागल्यानंतर राईट साईडला तुम्हाला डायरेक्ट फक्त अनुसयाच मंदिर आहे. सती अनुसया मंदिरापाशी मी चाललेलो आहे. आश्रम पण आहे, तिथं थोडा वेळ थांबणार आहे मी. आणि आश्रमात थोडा वेळ थांबून मी पुढे माझ्या परिक्रमेला सुरुवात करणार आहे. नर्मदे हर. हे नर्मदे हर. नर्मदे हर. हे बा आता सती अनुसया मंदिर आहे. त्या मंदिराच्या इथं आलेलं आहे, मला दर्शन घ्यायचं आहे. हे असं मंदिर आहे. मी इथं माझे आसन ठेवणार आहे. आसन ठेवून मी पुढे मंदिराकडे जाणार. नर्मदे नमामि देवी नर्मदे. आता सती अनुसयाचे दर्शन घेण्यासाठी मी आलेलो आहे आता इथे. नर्मदे हर. नर्मदे हर. आता मी दर्शन घेतो आहे. इथे दर्शन घेऊन मी पुढे बघा सती अनुसयाचे इथे मी मंदिरापाशी आलेलो आहे. महासती अनुसयाची मंदिरापाशी आले. मंदिर दर्शन घेऊन मी
माझ्या पुढच्या परिक्रमेसाठी जाणार आहे. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे. महासती अनुसाया, महासती अनुसायाची तुम्हाला कान बाहेरच दर्शन घ्या. महासती अनुसायाच्या मंदिरामध्ये नमामि देवी नर्मदे. त्या ठिकाणी मी ते सती अनुसायाचे मंदिर आहे, मंदिरामध्ये उभा आहे. मंदिराचं दर्शन घेऊन मी आता आहे ना पुढे मंदिराचं दर्शन घेऊन मी पुढे मंदिराच्या दर्शन घेऊन मी आहे ना चाललेलो आहे आपल्या श्री दत्त मंदिर. दत्त मंदिर नर्मदे हर. ह्या ठिकाणी मी अनसूया माताच्या मंदिरातून आहे ना हे परत दत्त मंदिर आहे. यात्रेश्वर महादेव आहे. हे अंशोडीयार आहे. हे गंचोडीयार आहे, गंचोडीयार आहे. आणि मी आहे ना आतमध्ये परत एकदा तुम्हाला दाखवतो. एक हे जे आहे हे दत्त भगवान समोर आपले आहे ते दत्त भगवान आहे. दत्त भगवान दत्त भगवान गायत्री माता विश्वकर्मा भगवान आहे. विश्वकर्मा भगवान, गायत्री माता, दत्ता आणि अंबाजी माँ आणि महालक्ष्मी हे इथं एवढे तीर्थ आहे दत्त मंदिरामध्ये. आणि दत्त मंदिराच्या आता मी पुढे मला इकडे जी लागणार आहे या हाताला उजव्या हाताला माझ्या कत्रेश्वर महादेव आहे. कत्रेश्वर महादेव आहे. हे कत्रेश्वर महादेव आहे. बघा दर्शन घेतलं कत्रेश्वर महादेव. आणि इथं बघा हे गंचोडीयार आहे. हे गंचोडीयार आहे. आणि आता मला जी इथून जे त्या लागणार आहे मैया किनारी याच इथं नर्मदा मैया आहे किनाऱ्यावरती. आणि मी नर्मदा मैयाच्या किनारी जाणार आहे. आणि किनारी आता मी नर्मदा मैयाच्या किनारी चाललो आहे. अनसूया माता मंदिर आहे ना, ह्या माता मंदिराच्या बरोबर मैया किनारा आहे. या किनारे मी चाललेलो आहे. नर्मदे हे बघ आता किनारा आहे. या किनाऱ्यावर चाललो आहे मी. ह्या नर्मदा मैयाच्या बरोबर किनारा आहे. किनारी नर्मदे यार. सती अनुसयाच्या मंदिराचे आहे ना पाया पडून मी सरळ आहे ना निघालो आहे. आता मला जायचं आहे तर संकटमोचन हनुमान लीला गौतम गोशाला. म्हणजे हा रोड आहे मला परिक्रमाचा. आणि ह्या रोडने मी आहे ना नंतर मला परिक्रमेच्या रोडने जाताना आहे ना मला नंतर मैया किनारी जायचे. नर्मदे